केला आणि कशा प्रकारे पालना केला? संविधानाने शासन आणि प्रशासन या जनतेच्या विकासासाठी मूलभूत सुविधेसाठी तयार केलेलं एक हे आहे. त्याच्यानुसार आम्ही जसं जसं गावात आम्ही वावरत असताना जिथं जिथं आम्हाला काही अत्याचारयुक्त, भ्रष्टाचारयुक्त किंवा काही अन्याययुक्त अशा काही गोष्टी आढळल्यामुळे आम्ही मागील वर्षी ग्रामपंचायतच्या विरोधात 14 ऑगस्ट रोजी माझी मिसेस वैशाली धनराज ग्रामपंचायत सदस्य आडगाव व मी धनराज नवलारी सामाजिक कार्यकर्ता आडगाव आणि माझ्यासह समस्त ग्रामस्थ मंडळी आम्ही 14 ऑगस्ट रोजी उपोषणस्थळी बसलो असता संध्याकाळी 4 वाजता आकलाडे साहेब आणि एरंडोल गट विकास अधिकारी दादाजी जाधव यांच्या विनंतीवरून त्यांनी 1 महिन्याचा वस्तुनिष्ठ अहवाल आम्ही तुमच्या सर्व मागण्यांच्या याचे वस्तुनिष्ठ अहवाल तुम्हाला देऊ, पण पूर्ण 1 वर्ष होऊन देखील आजपर्यंत कुठलीच चौकशी त्यांनी बोलल्याप्रमाणे लिहून दिल्याप्रमाणे केलेली नाही. कोणाच्या बोलण्याप्रमाणे? आकलाडे साहेब आणि गट विकास अधिकारी यांनी आणि आम्ही वेळोवेळी आकलाडे साहेबांकडे, शिव मॅडमांकडे आणि आकलाडे साहेबांकडे गेलो असता ते वेळोवेळी आम्ही बोलत होतो, पण ते ऐकायलाही काही तयार नसत. आम्ही मागे त्यांना बोलत होतो, ते पुढे चालत राहायचे. आणि एक दिवस तर मिसेस आम्ही ऑफिसमध्ये असताना आकलाडे साहेब बोलतात की गव्हर्नमेंट सर्व्हर हे सरकारचे जवाई असतात, आम्ही अगोदरच तुमच्या गावात एक अधिकारी सस्पेंड केला, आम्ही कित्येक लोकांना सस्पेंड करू, जे जे चुकीस पात्र असेल त्यांच्यावर कारवाई करायला काही लिमिट राहतं का, असं माझं मत आहे. त्याच्यामुळे आम्हाला 1 वर्षभर जिल्हा परिषदला हेलपाटे मारून शेवटी आज आम्हाला आमरण उपोषणाची वेळ आली. आम्हाला कुठे न्याय मिळणार आहे किंवा नाही. आणि शासन सांगते की लाडकी बहीण, ती लाडकी बहीणला घेऊन ते मला आज रस्त्यावर स्वातंत्र्याच्या 1 दिवस अगोदर रस्त्यावर बसावं लागत आहे. की न्याय मिळेल का नाही अशी अपेक्षा माझ्या मनामध्ये आहे. न्याय न मिळालाच आम्ही मरेपर्यंत समोरच्यावर ज्यांनी भ्रष्टाचार केले, जे त्याच्या चौकशीमध्ये दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाहीत. त्यावेळेस आश्वासन तोंडी नाही, त्यांनी लेखी असं दिलं होतं की आम्ही 1 महिन्यात वस्तुनिष्ठ अहवाल तुम्हाला चौकशी करून देऊ, पण आजपर्यंत वर्ष झालं आम्हाला ना चौकशी पूर्ण झाली ना अहवाल मिळाला. त्याच्याचमुळे आज आम्हाला आज रोजी परत त्याच विषयावर उपोषण करावं लागत आहे. आणि शासन निर्णय असताना किंवा आमदार आमचे तालुक्याचे आमदार अमोल चिमनराव पाटील यांनी गट विकास अधिकारी एरंडोल किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रात जेवढे येत असतील पंचायत समिती किंवा विभाग त्यांना लेखी किंवा याच्यावर आम्ही पत्र न्यूज वाचलंय की शासन निर्णय असताना त्यांनी गावातील ज्या संवेदनशील विहिरी असतील, नाले ओढे काही असतील त्याच्यावर संरक्षण करा, ते त्यांनी ग्रामविकास अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आमच्या गावात विहिरीत पडून एक व्यक्ती मृत्यू पावला. त्याला जबाबदार ग्रामविकास अधिकारी PR चव्हाण हेच आहेत आणि त्यांच्यावरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा हीच आमची विनंती आहे.